सुंदर भगवंतांनी अभंग लिहून ठेवले. सरले आता नाही न म्हणे वेळ काळ काही, विठ्ठला कृपाळू माऊली सदा प्रेम पाना येली. सीन न विचारी भाग नव्हे निष्ठुर नाही राग, भेदा भेद नाही तुका म्हणे तिचे अठाई. भावार्थ असा की विठू माऊलीकडे भगवंत पांडुरंगाकडे काही मागवायस जर गेले तर माझ्याकडलं काही संपलं, तुम्हाला वेळ काही समजत नाही का, असं ते विठू माऊली केव्हाच म्हणणार नाही. म्हणजे माझ्याकडचं संपलेलं आहे, काही वेळ काय आहे, काही माहिती आहे का तुला की माझ्याकडचं संपलंय आता मी देऊ शकत नाही, असं विठू माऊली म्हणणार आहे का, पांडुरंग परमात्मा म्हणणार आहे का? नाही. ते आपल्या दोन्ही हात करेवरती ठेवलेले, पण त्यांच्या नेत्रांनी मात्र आपल्या लेकरांना ते सुख वाटतात. ते केव्हाच म्हणणार नाही माझी विठ्ठल माऊली कृपाळू आहे आणि ती सदा सर्व काळ प्रेम पाना भक्तांना सोडते आहे. ज्या प्रकारे एखाद्या आईचं लेकरू तिच्यापासून दूर गेल्यानंतर जसा तिला तिच्या दुधाला पाना फुटतो, तसं पांडुरंग परमात्मा आपल्या नेत्रांनी आपल्या लेकरांना पाना फोडतोय, तो प्रेमाच्या सुखाचा पाना पासतोय. ती विठू माऊली भक्तांना मुळे नाही आपल्याला कितीतरी त्रास होतो याचा विचार कधीच करत नाही. भगवंत कधीच विचार करत नाहीत की मला त्रास होतोय किंवा माझे चरण किती कोमल आहे, मला कोण हात लावतोय, तो क्षुद्र आहे का, वैश्य आहे का, ब्राह्मण आहे का, क्षत्रिय आहे का, कधीच असा विचार भगवंत करत नाहीत. भक्तांविषयी कधीच भगवंत पांडुरंग माऊली निष्ठुर नाही आणि भक्तांवरती ते कधीही रागवत नाही. तुकाराम महाराज म्हणतायत विठ्ठला माऊली जवळ भेदाभेद अजिबात नाही. तिथे कुणीही कसाही आला, सांभार आला, महार आला, मांग आला, मार्तंग आला, मुसलमान जरी आला तरी पांडुरंग परमात्म्याने त्याला जवळ घेतलं. काल घेतलं की नाही सदना कसायला जवळ? पांडुरंग परमात्म्याचं एक तेच रूप म्हणजे जगन्नाथ भगवान. भगवंताजवळ कधीच भेदाभेद नाही, पण तो भेद आपण मानला. आम्ही ह्या कुळाचे, आम्ही त्या जातीचे, आम्ही त्या पंथाचे, आम्ही त्या संप्रदायाचे. महाराज आपण इतका मूर्खपणा केला की आपण देव वाटले, आपण साधू वाटले, आपण संत वाटले आणि आपण याच्या नंतर मूर्खपणा अजून केला की ज्या हिंदुत्वाला, ज्या हिंदवी राष्ट्राला एकत्र करून ठेवण्याचं कार्य ज्या थोर महापुरुषांनी केलं त्यांना सुद्धा आपण वाटून घेतलं. ते फक्त तेवढ्या जातीपुरता मर्यादित आहेत का? छत्रपती शिवाजी राजे फक्त एकट्याच जातीसाठी आहे का? नाही. संत गोरोबा काका कुंभार एकाच जातीसाठी आहेत का? संत सावता महाराज माळी एकाच जातीसाठी आहेत का? संत चोखोबा महाराज एकासाठी आहेत का? ज्ञानेश्वर माऊली एकांसाठी आहेत का? नाही. त्यांनी कधीच असा विचार केला नाही की आम्ही जे गातोय, आम्ही जे म्हणतोय, भगवंताजवळ जे नेण्याची आम्ही चेष्टा करतोय ते एकासाठी नाहीये, ते सर्वांसाठी आहे. पण हा विचार आपण कधी केला का नाही? भगवंताजवळ कधीच महाराज भेदाभेद नाहीये, पण तो आपण करून घेतला आणि त्याच्यामुळे आपण आज म्हणजे शोकांतिका आहे की आपल्याला तरी सुद्धा अजूनपर्यंत कळून चुकलेलं नाही की भगवंताला हृदयात कसं ठेवावं. तो कशाही प्रकारे असेल, जात पाट धर्म सगळं वाटून घेतलं आपण. भगवंतानी कितीतरी कार्य असे केले की जे करायचे नव्हते. उत्तरेच्या गर्भात परीक्षिताचं रक्षण केलं, सदना कसायाची विष्ठा भगवंतांनी धुतली, नव्हे तर जनाबाईचं रूप धारण करून तिच्या घरी राहिले. कुणासाठी केलं? कलियुगातल्याच कथा आहेत ना या. शेकडो वर्ष निघून गेलेत आज, पण आजही त्या कथा अजरामर आहेत का? कारण की त्यांचे ते जे भक्त होते त्यांनी तसं भगवंताचं प्रेम स्वतःसाठी आसक्त करून घेतलं होतं. आपण आसक्ती म्हणजे एखाद्याचा खूप लळा लागणे, त्याच्यावरती आपल्याला ते पाहिजेच, हा शब्द म्हणजे आसक्ती आहे. कधीतरी विचार केला का की तो पंढरीचा राणा आपल्याला दिसेल का? पैल दिसतील भार दिंड्या पताका अपार, आला पंढरीचा राणा दिसतील त्याच्या खुणा, सुख वाटे मना डोळे बाह्य स्फूर्ती, उठले गजर नामाचा दळभर वैष्णवांचा, तुका करी रीत ठाव तयासी बसावया वाव. हृदयात पांडुरंगाला साठवण्यासाठी हृदयातील पहिली अपवित्रता अशुद्धपणे काढायला हवी. हृदयात एक प्रकारची शुद्ध पोकळी निर्माण व्हायला हवी. नुसती पोकळी नाही तर भेटीची तळमळ सुद्धा असायला हवी. पोकळी निर्माण व्हायला वेळ लागत नाही महाराज.
पोकळी निर्माण व्हायला हवी। ज्या पांडुरंगाला त्याच्या प्रेमात सहित भरायचं आहे तिथे सफाई नको का करायला? भगवंताला मी कालही बोलून गेलो, भगवंताला सगळं काही मंजूर असेल, सगळं काही चालेल, पण त्याला मात्र त्या भक्ताच्या हृदयामध्ये गर्व, अभिमान, मी केलं, माझ्यामुळे झालं, मी करणार आहे, मी जे करत होतो, मी जे बोलत होतो तेच झालं, हे ज्या भक्ताच्या मनात असेल, ज्या स्त्री पुरुष अबाल वृद्धाच्या मनात असेल, भगवंत त्याच्या हृदय रूपी मंदिरामध्ये कधीच निवास करत नाही। तिथे सफाई नको का करायला आपल्याला? म्हणून ते सफाई करण्यासाठी ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा सुंदर असा ग्रंथाची रचना केली। तेच आज तुकोबाराय करतायत, तुका करी रीत ठाव तयासी बैसावया वाव। नेमकी हीच अवस्था आज तुकोबांची झाली आहे, तुकोबारायांची झाली आहे। तुकोबांना आज पांडुरंग परमात्म्याचं अस्तित्व अजून स्पष्ट जाणवत आहे आणि त्यांच्या भेटीसाठी तुकोबा उत्सुक आहेत। ते शिगेला पोहोचलेले आहे। आला पंढरीचा राणा, दिसतील तयाच्या खुणा, सुख वाटे म्हणा डोळे बाह्य स्फुरती। अरे त्या पंढरीच्या राण्याची, म्हणजे तो जो राणा आहे ना, राणा म्हणजे खूप मोठा शहेनशाह, बादशाह, महाराजा, त्याला भेटायला मलाही उत्सुकता लागून राहिली आहे आणि त्याच्या आगमनाच्या खुणा मला नक्की जाणवतील। आणि एक सांगू का, त्यांना भेटायला माझ्या बाह्य अगोदरच पुरण पावत आहे। म्हणजे जशी जशी पायीवारीची वेळ जवळ चालत येते, दिवसामागून दिवस निघत जातो आणि त्या पंढरीच्या राजाला भेटण्यासाठी जसा भक्त जवळ जवळ येतो, एक एक दिवस भेटण्यासाठी त्याची आतुरता असते, तसं त्याच्या अंगावरचे शहारे उमलत असतात।